नमस्कार बालमित्रांनो. संस्कार कवच महिला प्रबोधन मंडळ नागपूरतर्फे मी स्मिता खंदोळे. बाळांनो, तुमची स्मिता आजी आपल्याशी सुसंवाद साधणार आहे. आजपर्यंत भारतातील संत कवयित्री या मालिकेत स्त्री संतांच्या आगळ्यावेगळ्या कथा आपल्याला ऐकवण्यासाठी मला संधी दिली ती संस्कार कवच महिला प्रबोधन मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई पाध्ये यांनी. माननीय विजयाताई, तंत्रज्ञ डॉक्टर मानसी कोलते आणि संपूर्ण कार्यकारिणी मंडळ यांचे मी मनापासून आभार मानते आणि मित्रांनो, तुमचे देखील आभार मानते. बालमित्रांनो, यापुढे आपण भारताच्या मध्य प्रांतातील उत्तर प्रदेशच्या संत कवयित्रींची कथा ऐकणार आहोत. आज आपण संत कवयित्री कमालीबाई यांची कथा ऐकणार आहोत. संत कमाली 15व्या शतकात भारतातील पवित्र नगर काशी येथील एक अत्यंत गुणी आणि ज्ञानी संत राहत होते. त्यांचे नाव होते संत कबीर. संत कबीर हे महान कवी देखील होते. संत कबीर यांच्या शिकवणीचा प्रभाव सर्वत्र पसरलेला होता. त्यांनी जीवनातील सत्य आणि भक्ती यांचे महत्त्व सांगितले होते. त्यांच्या शिकवणीने लाखो लोकांना जीवनाचा खरा मार्ग दाखविला. काही काळाने संत कबीरांच्या जीवनात एक मोठा प्रसंग घडला. दिल्लीच्या राजा सिकंदर लोदीचा पीर धर्मगुरू शेखतकी याने संत कबीर यांची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्याने संत कबीर यांना आव्हान दिले की तुम्ही आमच्या इस्लाम धर्माचा आदर करीत असाल तर तुम्ही माझ्या मरण पावलेल्या मुलीला जिवंत करा. शेखतकीच्या मुलीचा 12 वर्षाच्या वयात मृत्यू झाला होता आणि ती कब्रमध्ये दफन केली गेली होती. शेखतकीचे आव्हान संत कबीर यांनी शांतपणे स्वीकारले आणि सर्व लोकांना जमविले. संत कबीर यांनी त्या मृत मुलीच्या देहाला कब्रमधून बाहेर काढण्यास लोकांना सांगितले आणि म्हणाले, हे जीवात्मा, कबीर यांचा आदेश आहे की तू या शरीरात प्रवेश कर. सर्व शक्तिमान संत कबीर यांनी दैवी शक्तीने शब्दांच्या प्रभावाने मरण पावलेल्या त्या मुलीच्या शरीरात जीव चैतन्य परत आणले. ती मुलगी उठून उभी राहिली. तिने कबीर साहेबांना प्रणाम केला. सर्व उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले, आनंदित झाले. त्यावेळी सर्वांनी कबीर साहेबनी तर कमाल कर दी असे म्हटले. संत कबीर यांनी त्या मुलीला कमाली असे नाव दिले. तिला स्वतःच्या दत्तक कन्येप्रमाणे मोठ्या प्रेमाने वाढविले. पोटच्या मोरीसारखा सांभाळ केला. कमालीची अत्यंत बुद्धिमत्ता, तेजस्विता, प्रतिभासंपन्नता ही कालांतराने सर्वांना दिसू लागली होती. कमाली गोड स्वभावाची होती. तिची देवावर, संत कबीर यांच्यावर खूप खूप भक्ती होती. ती दररोज कबीर साहेबांच्या शिकवणींचा अभ्यास करीत असे. त्यांची गाणी, दोहे गात राहायची. कमाली एक दिवस विहिरीवर पाणी भरायला गेली होती. तेव्हा
एक ब्राह्मण तिच्याजवळ आला. काश्मीरमध्ये शिकायला गेलेला हा ब्राह्मण परत आपल्या घरी जात होता. त्याला अतिशय तहान लागली होती. कमालीने तात्काळ त्याला पाणी दिले. पाणी पिल्यानंतर ब्राह्मणाने तिची जात विचारली. कमालीने हसत सांगितले, माझी जात सांगण्यापेक्षा तुमची तहान भागवणं मला अधिक महत्त्वाचं वाटलं. हे उत्तर ऐकून ब्राह्मण थोडासा नाराज झाला. तो संत कबीर यांच्याकडे गेला आणि त्यांना सांगितलं की कमालीने त्याला अशुद्ध पाणी पिऊन अशुद्धच करून टाकलंय. कबीरदास त्यांना हसत म्हणाले, घागरांची जी माती आहे त्यातलं पाणी आणि विहिरीमधील पाणी यामध्ये सुद्धा मेलेले जंतू प्राणी असतातच. हे पाणी ब्राह्मणाच्या घरी जातं किंवा विणकराच्या घरी जातं. पाणी कुठे जातं हे महत्त्वाचं नाही, तर ते पाणी पिऊन तहान भागवणं हे महत्त्वाचं. ब्राह्मणाला देखील हे समजलं आणि त्याने कमालीचा मार्ग अनुसरण करण्यास निर्णय घेतला. असा हा ब्राह्मण पंडित हरदेव याच्यासोबत कमालीचा विवाह संत कबीर यांनी लावून दिला होता. संत कबीर यांच्या कृपेमुळे, शिक्षणामुळे कमालीला ब्रह्मज्ञानाची, आत्मज्ञानाची प्राप्ती झाली होती. ती परमज्ञानी संत झाली. संत कमाली एक विशिष्ट दिव्य आत्मा होती. ती सदा सर्व काळ ईश्वराची भक्ती करीत असे. तिचे जीवन सत्य, प्रेम आणि भक्तीचे प्रतीक बनले होते. ती संत कबीर यांच्या गैरहजेरीत त्यांचे कार्य पूर्ण करीत असे. मात्र ती कबीरांच्या शब्दाबाहेर कधीच गेली नाही. प्रत्येकाला मार्गदर्शन आणि प्रेमाची आवश्यकता असते. समाजातील प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनातील संकटाला तोंड देत असतो. खरे प्रेम म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखात सामील होणे आणि त्यांना मदत करणे. असा उद्देश संत कबीर यांची कन्या कमाली हिने केला होता. संत कमालीने आपल्या वडिलांची शिकवण लक्षात ठेवून जगभर फिरून अनेक लोकांमध्ये भक्ती आणि प्रेमाचा संदेश पोहोचविला होता. ह्याकरता तिने कमाली पंथ स्थापन केला. संत कमाली आपल्या भक्ती रचनांमध्ये स्वतःला बाली म्हणजेच आपण संत कबीर यांची मुलगी आहो असे सांगत असे. कोई भजे सिर संकट छाये, कोई भजे सिर संकट छाये, कोई भजे सुख साज छटारे, कोई भजे सुख साज छटारे, कहत कमाली कबीर की बानी, कहत कमाली कबीर की बानी, कोई न लायो अमर पटारे, कोई न लायो अमर पटारे. लोक देवाची भक्ती संकटात असताना किंवा हवे तसे सुख मिळवण्यासाठी करतात, पण फार कमी लोक खऱ्या भक्तिभावाने नामस्मरण करतात. संत कमाली सांगतात की मृत्यूनंतर कोणीही काहीही घेऊन जात नाही. म्हणून लोकांनी खरा धर्म, भक्ती आणि सत्कर्म करायला हवे. हा दोहा
माणसाला निस्वार्थ भक्त व्हा असे शिकवितो. बरे का मुलांनो, ही कथा आपल्याला प्रेम व भक्तीच्या मार्गाने जाण्यास शिकवित असते. संत कबीर आणि संत कमाली ह्यांना कोटी कोटी वंदना. धन्यवाद बालमित्रांनो, धन्यवाद.